ओके, सो आपण इकडे आता ट्युरिंग मशीन स्टार्ट करतो आहे. ट्युरिंग मशीन स्टार्ट करण्याच्या अगोदर डिफिकल्टी लेवल थोडी हाय आहे, पण याच्यामध्ये सिक्वेन्स थ्रू जाऊया. आपण एखादी ब्रीफ इंट्रो बघूया याचा. सो ट्युरिंग मशीन स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण इथे फायनाईट ऑटोमॅटा बघितला. फायनाईट ऑटोमॅटानंतर पी डी ए बघितला आणि पी डी एनंतर आता ट्युरिंग मशीन बघतोय. ओके, मग आता पुश डाऊन ऑटोमॅटा आणि फायनाईट ऑटोमॅटा असताना ट्युरिंग मशीन का आली? तर आधी आपल्याला माहिती आहे ना की टी सी एस आपण कशासाठी शिकतोय. तर आपल्याला युजरने दिलेला जो काही इनपुट आहे त्याच्यातले सिम्बॉल आपण बाजूला काढतो आणि त्यानुसार जो काही युजरला सर्च आहे तो पर्टिक्युलर सर्च मॅच करण्याचा प्रयत्न करतो. फायनाईट ऑटोमॅटामध्ये नंबर ऑफ कंपॅरिझन लिमिटेड होते, सो तिथे तो वर्क होतो. त्याच्यानंतर त्याचं अप्लाइड व्हर्जन पी डी ए पुश डाऊन ऑटोमॅटा आणि त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी नंबर ऑफ कंपॅरिझन आणि वाढले त्यावेळी आपण ट्युरिंग मशीनकडे गेलो. ओके, आता ह्या दोघांच्यामध्ये लिनियर बाउंडेड ऑटोमॅटा पण येतो, म्हणजेच एफ एची पॉवर आहे ती पी डी एपेक्षा कमी आहे, पी डी एची पॉवर आहे ती एल बी एपेक्षा कमी आहे आणि एल बी एची पॉवर आहे ती ट्युरिंग मशीनपेक्षा कमी आहे. अशा प्रकारे तीन आपल्याकडे आपण सध्या शिकलो आहोत. ओके, आता पहिलं आपण शिकतो त्यात ट्युरिंग मशीन. आता बघा ट्युरिंग मशीनचं स्ट्रक्चर कसं आहे. सिम्पल एक टेप आहे. आता ही जी टेप आहे म्हणजे टेप लाईक स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला सेक्शन्स दिसत आहेत. या सेक्शनला आपण सेल असं म्हणतो, बरोबर ना? मग आता ह्या सेलमध्ये आपण एक अल्फाबेट ठेवू शकतो. ओके, आणि जर आपण याच्यामध्ये अल्फाबेट ठेवले तर आपण त्याला काय म्हणणार? टेप अल्फाबेट. म्हणजे युजरचा आलेला सिम्बॉल आपण ह्या अल्फाबेट थ्रू मॅच करणार. ओके, ते बघूया पुढे. त्याच्यानंतर याला एक स्वतःचा एक रीड राईट हेड असतो, म्हणजे याला पॉइंटर असतो ज्याला आपण रीड आणि राईट हेड असं म्हणतो, बरोबर? हा रीड राईट हेड काय पॉईंट करतो? तर एखाद्या सेलकडे ॲट अ टाईम तो पॉईंट करतो. म्हणजे ही पूर्ण टेप आहे, या पूर्ण टेपमधल्या एकाच सेलकडे हा रीड राईट हेड ॲट अ टाईम पॉईंट करणार. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे एफ ए आणि पी डी ए झाले ना त्याच्यामध्ये फक्त आपण रीड करत होतो, तर इकडे तुम्हाला फॅसिलिटी मिळते की तुम्ही राईट करताय. त्याचप्रमाणे तिकडे आपण एकाच स्टॅक थ्रू चालत होतो, इकडे आपण स्टॅक प्लस क्यू इम्प्लिमेंट करतोय, त्याच्यामुळे ह्या मशीनची पॉवर सगळ्यात जास्त आहे. ओके, सो ट्युरिंग मशीनचं महत्त्व तुमच्या लक्षात येत असेल ॲज कंपॅरिझनमध्ये की पी डी ए आणि एफ एममध्ये आपण जे नंबर ऑफ कंपॅरिझन करतो त्यावेळी तिकडे काही कंपॅरिझन लिमिटेड गोष्टीमध्ये करावे लागत होते आपल्याला, पण इथे आपण कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे ए पॉवर एन, बी पॉवर एन, सी पॉवर एन, या तिघांची पॉवर ज्यावेळी एकमेकांच्या इक्वल असेल, इक्वल टू 1 असेल, त्यावेळी आपण हे कंपॅरिझन इथेच करू शकतो. कुठे करू शकतो? ट्युरिंग मशीनमध्ये. ओके, आणि हा जो याचा रीड राईट हेड आहे ना हा फक्त एकाच सेलकडे पॉईंट करणार. ओके, मग आता तो सेल कोणता आहे? तर याच्यासाठी रीड राईट हेड मूवेबल आहे, म्हणजे तो एकाच ठिकाणी फिक्स नाही आहे, बरोबर ना? इट्स डायनॅमिक, तो मूव्ह होऊ शकतो. मग कुठे मूव्ह होऊ शकतो? तो आयदर लेफ्ट साईडलाही मूव्ह होऊ शकतो. मग लेफ्ट साईडला जर तो मूव्ह झाला तर एल, आणि राईट साईडला मूव्ह झाला तर आर. मग लेफ्ट साईडला जर तो मूव्ह झाला ना लेफ्टला, तर तो कसा मूव्ह होईल? सेल बाय सेल. म्हणजे तो असं नाही की जम्प करून डिरेक्टली इथे जाईल, तो फक्त सेल बाय सेलच मूव्ह होणार. ओके, सो इकडे बघा दिला आहे टेप लाईक स्ट्रक्चर, इच बॉक्स इज कॉल्ड एज सेल, देन वी कॅन पुट वन अल्फाबेट इन वन सेल. आपण एका सेलमध्ये एक अल्फाबेटच टाकू शकतो, मग त्याला आपण टेप अल्फाबेट म्हणतो. काही अल्फाबेट नसतात तिकडे आपण ब्लॅक अल्फाबेट टाकतो. ओके, सो हे इझिएस्ट एक्सप्लेनेशन होता आपल्या ट्युरिंग मशीनचं. आता ट्युरिंग मशीनची डेफिनेशन. ओके, पण ही जी तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे ना जरा वेगळं वाटतं आहे, पण ही तुमची डेफिनेशन आहे ट्युरिंग मशीनची. म्हणजे ह्या 60 टपल्सची मिळून आपली ट्युरिंग मशीन बनलेली असते. सो वन बाय वन मी त्यांचा एक एक इंट्रो देत जातो. फर्स्ट इज क्यू, आफ्टर दॅट समेशन, देन टाव, देन डेल्टा, देन क्यू नॉट, देन एफ आणि बी. ओके, आता क्यू म्हणजे काय? तर सेट ऑफ स्टेट. आता सेट ऑफ स्टेट कोणकोणते आहेत? इनिशियल आहे, मिडिएटर आहे आणि त्यानंतर फायनल आहे. इट इज त्या सगळ्या स्टेटचा एक सेट हा तुमचा क्यू असतो. ओके, देन समेशन म्हणजे काय? तर इनपुट अल्फाबेट. आता युजरने एखादी आपल्याला लँग्वेज दिलेली असते, त्या लँग्वेजमधले सिम्बॉल आपण बाजूला काढतो, नथिंग बट अल्फाबेट बाजूला काढतो. फॉर एक्झाम्पल युजरने दिलेल्या लँग्वेजमध्ये काहीतरी इक्वेशन असेल, त्याच्यामधले तुम्ही सिम्बॉल बाहेर काढला तर ए बी सी असेल. ओके, मग हे इनपुट तुमचे सिम्बॉल, इनपुट अल्फाबेट झाले. ओके,
त्याच्यानंतर टेप अल्फाबेट. आता इनपुट अल्फाबेटमधले काही अल्फाबेट त्या टेप लाईक स्ट्रक्चरमध्ये असणार, म्हणजे आपण जे इकडे बघितलं ना, या टेप लाईक स्ट्रक्चरमध्ये असणार, याला आपण काय म्हणणार, टेप अल्फाबेट. ओके. आता हे टेप अल्फाबेट सोडून सपोज इकडे ए आहे, इकडे बी आहे आणि इकडे सी आहे, हे टेप अल्फाबेट म्हणजे युजरने दिलेल्या लँग्वेजमधले इनपुट लँग्वेजमधले टेप अल्फाबेट इतकेच आहेत. बाकीचे काय असतील ब्लँक अल्फाबेट. सो इकडे आपण हे बीने डिफाईन करणार. ओके. त्याच्यानंतर तुमचा टाव झालं. ओके. टाव म्हणजे टेप अल्फाबेट. ओके. त्याच्यानंतर डेल्टा. डेल्टा इज नथिंग बट ट्रान्झिशन फंक्शन. आता ट्रान्झिशन फंक्शन म्हणजेच काय आहे, तर आयदर तुम्ही लेफ्टला मूव्ह होऊ शकता किंवा राईटला मूव्ह शकता. सो एल किंवा आर हा तुमचा काय आहे, ट्रान्झिशन फंक्शन आहे. आफ्टर दॅट Q0. Q0 इज अ इनिशियल स्टेट, जी आपली स्टार्टिंगची स्टेट असते ती. देन F इज नथिंग बट फायनल स्टेट्स. ओके. इट्स अ सेट ऑफ फायनल स्टेट्स थोडक्यात. आणि डी म्हणजे ब्लँक सिम्बॉल, जे आपण अगोदरही डिस्कस केले आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर ट्युरिंग मशीन. परत एकदा सांगतो, FA फायनाईट ऑटोमेटा, तिकडे नंबर ऑफ कंपॅरिझन कमी होते, जसे वाढले तसे PDA, त्याच्यानंतर LBA दॅट इज लिनियर बाउंडेड ऑटोमेटा, आणि त्याच्यानंतर ट्युरिंग मशीन. ओके. अशा प्रकारे ट्युरिंग मशीनची एक साधारण आयडिया तुमच्या डोक्यात आलेली असेल. तर नंबर ऑफ कंपॅरिझन जसे जसे वाढत गेलेले, म्हणजे युजर आपल्याकडे सर्च करत होता किंवा युजर आपल्याकडे एखादा इनपुट स्ट्रिंग देत होता, ती इनपुट स्ट्रिंग आपल्याला मॅच करायची होती किंवा त्या इनपुट स्ट्रिंगचं फायनल आपल्याला काय आउटपुट येते ते बघायचं होतं. मग त्याच्यासाठी आपण काय करत होतो, तर नंबर ऑफ कंपॅरिझन करत जाऊन जो काय फायनल आउटपुट येतो तो बघत होतो. पण ते काही वेळानंतर शक्य होत नाही गेलं, कारण युजरचा सर्च तितका वाढला. सो त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा FA वापरायचो. सो त्याच्यानंतर PDA, त्याच्यानंतर LB, आणि त्यानंतर ट्युरिंग मशीन. तर ट्युरिंग मशीन पॉवरफुल का आहे, तर याच्यामध्ये आपण एक स्टॅक आणि प्लस एक QE वापरतो. त्याचप्रमाणे इथे आपण रीड आणि राईट हेड वापरतो आहे. बाकीच्यांमध्ये आपण फक्त कुठला रेड हेड वापरत होतो, रीड हेड. ओके. सो आपण लिहू शकत नव्हतो, इकडे आपण लिहू शकतोय. सो थँक्यू. बघूया बाकीचं नेक्स्ट लेक्चरला.